धरती आबाळाची चाका त्याच्यातून वेची हो गाडी सूर्यचंद्राची हो जोडी सूर्यचंद्राची हो जोडी त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी। हाय गाइस, तुमचं स्वागत आहे आपल्या इचलकरंजी बेंदूर या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये। आज आपण आलेलो आहोत इचलकरंजी येथे भरवलेल्या आवळे मैदान येथील भव्य दिव्य अशा करतोडीच्या स्पर्धा बघण्यासाठी। मित्रांनो बघू शकताय सेटअपच असा एक नंबरच लावलेला आहे, सगळीकडे नुसता लाईटीच बघा आणि विजेत्याला गदा आणि शाल श्रीफळ मिळणार आहे। मित्रांनो बघता बघता शर्त्या चालू पण झाल्या, हे बघू शकता तुम्ही लहान गटाच्या शर्त्या या ठिकाणी चालू होत आहेत आणि एवढी सगळी गर्दी बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की इचलकरंजीकरांना या बेंद्रू सणाचं किती वेळ आहे ते। आणि शर्यत संपन्न झाल्यानंतर हा जल्लोष तुम्ही पाहू शकताय, किती उत्साहाने हे सर्व तरुण या ठिकाणी नाचत आहेत। या तरुणांचा उत्साह हाच खरा इचलकरंजीचा बेंदूर आहे। लगेचच वळालो झेंडा चौक येते, कारण झेंडा चौकात विशेष हार्ड मिरवणुका असतात आणि बेंद्राला तर नादच करायचा नाही। बघू शकताय तुम्ही हिंद केसरी बल्ल्या ग्रुपचा सेटअप एक नंबर भागात सेटअप होता, लोक नुसतं सेटअप बघायला आलतीत। या ठिकाणी युवक बघा पूर्ण स्ट्रक्चरच्या वरती जाऊन सुद्धा नाचत आहेत आणि हे स्ट्रक्चर बघून पुढे जातच होतो तोपर्यंत आपल्याला भेटला आपला मित्र अभि परीट। याचं गजवक्र लेझर म्हणून असं याचा सेटअप आहे बघा, एक नंबर लेझर आहे याचा, भागात टॉप लेझर बघू शकताय आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकताय तुम्हाला जर कुठं लेझर लावायचं असेल तर। आणि ह्या वर्षी मित्रांनो बेंद्राच्या मिरवणुकीला इचलकरंजी नव्हे तर आसपासच्या भागातल्या खेड्यातील सुद्धा बरीच लोक ही मिरवणूक बघायला नुसतं इचलकरंजीमध्ये येत असतात। पाहू शकताय तुम्ही गर्दी किती आहे बल्ल्या ग्रुपच्या मिरवणूक। आणि इचलकरंजीत इथं बेंद्रा दिवशी सर्व बैलांना असं फेटा घालून सजवतात बघा। इचलकरंजीच्या मिरवणुकीमध्ये लहान मुले असू द्यात किंवा म्हातारी माणसं, मिरवणुकीत ह्यावेळेचं प्रमुख आकर्षण म्हणजे एकटीचं ऑपरेटर पण या ठिकाणी आणलं होतं बघा। या मिरवणुकीमध्ये बैलांबरोबर सेल्फी फोटो व्हिडिओ घेताना युवक तुम्हाला सर्वत्र दिसत असतील। आणि या प्रत्येक मंडळाचा एक वेगळा झेंडा, वेगवेगळे बॅनर, त्याच्यावर लिहिणारी अतिशय सुंदर अशी एक शायरी ही एक प्रमुख आकर्षण या मिरवणुकीचं म्हणावं लागेल। आणि मित्रांनो ह्या वर्षीच्या शर्यतीचा विजेता मानकरी आहे पुष्पा। पुष्पा हा 32.4 सेकंदामध्ये विजयी झालेला आहे आणि ही तुम्ही भली मोठी पुष्पा बैलाचीच आहे। पुष्पा बैल हा इचलकरंजीत एखाद्या सुपरस्टार प्रमाणेच आज पुष्पा बैलाचा थाट होता आणि पुष्पाबरोबर फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी असंख्य चाहते वर्ग त्याच्या जवळ जाऊन असे व्हिडिओ काढत होते बघा। पुष्पा नाम सुन समझे क्या, फ्लावर नहीं फायर है। मित्रांनो तुम्ही जे आता बघत आहात तो लाल आणि पांढऱ्या कलरचा जो झेंडा आहे तो विजेत्या मानकऱ्यालाच दिला जातो। मित्रांनो हा बैल आणि हे स्ट्रक्चर आहे बैजा ग्रुपचं। बैजा ग्रुप हा इचलकरंजीतील एक प्रसिद्ध ग्रुप आहे आणि ह्या वर्षीचं ह्यांचं स्ट्रक्चर पण एक नंबरच होतं बघा। मित्रांनो कृपया स्किप करू नका आणि आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकताय 30 ते 40 फूट इमारत उंच असून सुद्धा LED चा सेटअप कसला खतरनाक लावला आहे आणि ह्या ग्रुपला खूपच गर्दी होती, सर्व मान्यवर वरूनच मंचावरूनच बघत होते, कारण एवढी गर्दी त्या ट्रॅक्टरवर झालती की ड्रायव्हरच कुठे दिसत नाही। समज ना इतकी मुलं या स्टेजवर नाचत आहेत, हे नाचून नाचून पूर्ण स्ट्रक्चर त्यांचा हलत होतं बघा। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय पूर्ण स्ट्रक्चर या मंडळाचं हलत होतं। आणि या मिरवणुकीमध्ये लहान मोठे सर्वच बैल आणि मिरवणुकीमध्ये जेवढी गर्दी होती तेवढी एक गर्दी मिरवणुकीमध्ये आणि एक गर्दी फक्त या पुष्पा बैलाला बघण्यासाठी झाली होती। तुम्ही बघू शकताय साईडला फक्त पुष्पा बैलाला बघण्यासाठी झालेली ही मित्रांनो गर्दी आहे।
बैलाला बघायला गर्दी ही महाराष्ट्रात मला वाटतं इचलकरंजीमध्येच होऊ शकते, कारण इचलकरंजीकरांचं तेवढं प्रेमच या बैलावर आहे. आज के लिए सिर्फ इतना ही. अब लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो. मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी चाह रहा हूं यार कुछ उखाड़ लें यार, जिंदगी में कुछ कर ले हैं. बाय.